श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जुलैला रविवारी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेला पृथ्वीवर गुरुतत्व हे हजारो पटीने असतं आणि म्हणूनच आपण गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सेवा करायची आहे. तसंच तुम्ही सर्व ताईंनी आणि दादांनी स्वामी सेवेला सुरुवात केली असेलच. पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये ज्या काही अडचणी असतील, तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटं असतील किंवा तुम्हाला कोणतीही समस्या असेल, तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा नक्की करा. तुम्हाला लगेच याचा अनुभव येईल. स्वामी प्रचिती तुम्हाला येईल. स्वामी तुमच्यावर कृपादृष्टी करतील आणि तुमची सर्व अडलेली जी काही कामं आहेत किंवा तुमच्या समोर जी संकट आहेत, यातून स्वामी तुम्हाला नक्की तारून नेतील. तर आपण वर्षामध्ये गुरुचरित्राचे पारायण करतो. तसं बघायला गेलं तर आपण वर्षामध्ये 3 वेळेला गुरुचरित्राचं पारायण हे केलंच पाहिजे. मग ते पुण्यदिनानिमित्त असेल किंवा स्वामी प्रगट दिनानिमित्त असेल किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त असेल, तर पारायण हे केलेलंच असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करता किंवा तुमच्या घरातील जेव्हा कोणीही व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते, तेव्हा तुमच्या घरामधील ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मिळतो किंवा जी संकटे तुमच्यापुढे उभा असतील ती संकटेसुद्धा हळूहळू कमी होतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की या गुरुपौर्णिमेनिमित्त या सेवेला सुरुवात करा. गुरुचरित्र ग्रंथाचं आपण 7 दिवसाचं पारायण करू शकतो किंवा 21 दिवसामध्ये 3 पारायण असतील किंवा 49 दिवसामध्ये 7 पारायण अशी सुद्धा करू शकतो. गुरुचरित्र पारायण हे घरातलं कुणीही करू शकतं. वडीलधारी मंडळी करू शकतात, मोठी माणसं करू शकतात किंवा आपली मुलं असली तर ती सुद्धा करू शकतात. फक्त गुरुचरित्र ग्रंथ वाचत असताना किंवा पोथी वाचत असताना त्याचे जे नियम आहेत तर ते नियम आपल्याला पाळले पाहिजेत. ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र वाचनाला प्रारंभ करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच जर तुम्ही 15 तारखेला जर पोथी वाचायला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला 14 तारखेला पोळीचा नैवेद्य म्हणजेच 4 पोळींचा नैवेद्य 4 कुत्र्यांसाठी आणि 1 नैवेद्य गायीसाठी असे तुम्हाला नैवेद्य काढायचे आहेत. ज्या दिवशी तुम्ही पोथीला सुरुवात करणार आहात तर त्यासाठी काही नियम आहेत. म्हणजेच जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचन करणार आहात तर तेव्हा तुमचं तोंड हे पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख हे असलं पाहिजे. तुम्ही वाचन करताना जी पोथीची पूजा आहे तर ती जी काही पूजा असेल ती पूजेची मांडणी करायला हवी. म्हणजे एक चौरंग घ्या, त्याच्यावर लाल कापड घ्या, त्याच्यावर तांदूळ घाला आणि कलश ठेवा. त्याच्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथं ठेवा आणि त्याची पूजा करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि पोथी वाचायला प्रारंभ करा. आता ही पोथी वाचत असताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहे. त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे हे वाचन करत असताना तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. दुसरा नियम आहे तो म्हणजे तुम्ही या दिवसामध्ये कुणाच्याही घरातलं म्हणजे दुसऱ्यांच्या घरातलं अन्न घ्यायचं नाही. तुमची आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल तर यांच्या हातचं अन्न खाण्यास काहीही हरकत नाही, पण परान्न वर्ज्य असावं. तिसरा नियम आहे तो म्हणजे या पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्ही मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य केला पाहिजे. चौथा नियम आहे तो म्हणजे या वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं आहे. तसंच तुम्हाला पलंगावर किंवा गादीवर झोपायचं नाही. पुढचा नियम आहे तो म्हणजे पुरुषांनी या वाचनाच्या कालावधीमध्ये दाढी वाढवायची नाही, तर ती आपली स्वतःच्या हातानं करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे
या वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला चामड्याच्या चपला घालायच्या नाहीत. रबर किंवा नायलॉन असेल तर त्याच्या चपला तुम्हाला घालायच्या आहेत. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर 8व्या दिवशी सांगता करावी लागते. सांगता करण्याच्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथासाठी एक नैवेद्य, स्वामी महाराजांसाठी एक नैवेद्य, दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य आणि गाईसाठी एक नैवेद्य असे नैवेद्य काढायचे आहेत. आणि जो पोथीचा नैवेद्य असेल तो तुम्ही पोथीला दाखवल्यानंतर तुम्ही खायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही दररोज वाचन करता तर तेव्हा तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. तुमच्या घरात जो साधा नैवेद्य असेल भाजी, भाकरी, पोळीचा तो नैवेद्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वाचन करत असता तर या वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जी काही इतर माणसं असतील किंवा तुमचे म्हणजे इतर कुणाशीही तुम्ही निंदा नालस्ती करू नका. म्हणजेच तुमचं आचरण हे शुद्ध ठेवलं पाहिजे. म्हणजेच अशा रीतीनं जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच संपुष्टात येईल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. स्वामींवर फक्त दृढ विश्वास ठेवा, स्वामींची सेवा करायला घ्या, सेवेचा अनुभव घ्या आणि तो तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर तुम्ही नक्की 15 जुलैला गुरुचरित्र वाचनाची नक्की सुरुवात करा. म्हणजे ही सेवा करायला नक्की सुरुवात करा आणि सगळ्यांनी अनुभव घ्या. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.